या महाराष्ट्रामध्ये या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा 106 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलंय, हौतात्म्य पत्करलंय आणि 1960 सालापासून या भारताच्या प्रांतांची भाषावारी रचना जी झाली त्याच्यामध्ये गेली हजारो वर्ष जी भाषा या छत्रपतींच्या कसा होतो तो सांगतोय, बोलले ना पण सन्माननीय सदस्य बोलले ना, कसा होतो ते सांगतोय, गरज काय पडली ते सांगतोय. शेवटी तुम्हाला निर्णय घ्यायचाच आहे, परंतु 289 तुम्ही आता जे मगाशी आपण म्हणालात आम्ही फेटाळलाय, परंतु तो का होतो, त्याच्या काय निकड आहे, तो काय विषय आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न नाही का करायचा. आम्हाला 2 मिनिटं द्या, फक्त 2 मिनिटं द्या. आणि म्हणून या हजारो वर्ष बोली आमची होती, ती भाषा झाली आणि त्या भाषेवर प्रांताची शिक्कामोर्तब झालं आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठी असल्याचं सरकार दप्तरी जेव्हा आलं, एवढंच नव्हे तर आम्ही अभिनंदन केलं, केंद्र सरकारने त्याला आज त्या भाषेला एक दर्जा दिला आणि अभिजात दर्जा देत असताना शिक्कामोर्तब केलं की एवढे वर्षापासून, हजारो वर्षापासून चालत आलेली भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. आणि त्या भाषेच्या बाबतीमध्ये RSSचा एक मोठे नेते छोट्या एखाद्या यांनी बोलला असता तरी सुद्धा आम्ही त्याच्या अंगावर गेलो असतो. भैयाजी जोशी हे असं कसं म्हणू शकतात मुंबईमध्ये येऊन, घाटकोपरची भाषा गुजराती, गिरगावची भाषा मराठी, कोण ठरवणार आहे, कोण भैयाजी जोशी, कोण हे ठरवणार आहे. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये तुम्ही त्यानंतर बोला. अध्यक्ष महोदय, सरकारची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट आहे. अभिजात भाषा दर्जा देण्यासंदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो पुढाकार घेतला, दोन्ही सभागृहांनी अध्यक्ष महोदय एक मताने ठराव केला होता. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री महोदय यांचं आपण अभिनंदन केलंय की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय झाला. अध्यक्ष महोदय, आता या विषयासंदर्भात सभागृहाच्या बाहेर कोणी वक्तव्य करत असेल ते सभागृहाचे सभासद नाही. अध्यक्ष महोदय, त्याचा संदर्भ घेऊन अध्यक्ष महोदय एखाद्या संघटनेबद्दल या ठिकाणी चर्चा उपस्थित करून अध्यक्ष महोदय हा प्रश्न राजकीय हेतूने मांडण्याचा प्रयत्न होता. अध्यक्ष महोदय, ही परवानगी आपण नाकारलेली आहे. सभागृहामध्ये अशा प्रकारच्या मराठी भाषेसंदर्भामध्ये फक्त त्याचा मुद्दा उपस्थित करून त्याला राजकीय भांडण करण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न करतायत. खालच्या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलंय या राज्याची भाषा मराठी आहे, या ठिकाणी सगळ्यांना मराठी बोलावं लागेल, सर्व मराठी भाषेतच सगळं आपण कारभार करतोय. त्यामुळे सरकारची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केल्यानंतर विनाकारण या प्रश्नाचं भांडवल राजकारण करण्याचा प्रयत्न होता. अध्यक्ष महोदय, ही परवानगी नाकारावी. अध्यक्ष सभापती महोदय, आपण कामकाज सुरू करावं अशी आमची विनंती. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आपण कामकाज सुरू करा. या फक्त याला राजकारण करायचं आहे, या प्रश्नाचं राजकारण भांडवल करायचं आहे. मराठी भाषेचा कळवा सगळ्यांना माहिती आहे. अध्यक्ष सभापती महोदय, आता कोणते प्रश्न उरले नाही म्हणून कोणत्या तरी नवीन प्रश्न निर्माण करायचे आणि त्याचं भांडवल करायचं. अध्यक्ष सभापती महोदय, मराठी भाषेचा दर्जा जो कायम आहे ती राज्यभाषा. अध्यक्ष महोदय, मला वाटतं अभिमान मराठी भाषेबद्दल केलेले भिन्न वक्तव्य या संदर्भामध्ये जी आपण 289 आणलेली आहे त्या संदर्भामध्ये वरिष्ठ सदस्य आपण अनिल परब साहेब आपण मत मांडलेलं आहे, भाई जगताप यांनी आपलंही मत मांडलेलं आहे आणि तो कसा 289 होतो त्या संदर्भामध्ये मी माझ्या दालनामध्ये हा प्रस्ताव अमान्य करण्यात आलेला आहे, हा फेटाळण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण आता कामकाजाच्या संदर्भात पुढे जाऊया. बावनकुळे साहेबांना काय म्हणायचंय? नाही, त्यांचं काय म्हणणं आहे ते काय म्हणणं आहे ऐकूया. नाही, चर्चा नाहीच आहे, चर्चा नाहीच आहे. त्यांनी हात वर केला म्हणून त्यांना काय बोलायचं त्या संदर्भात परवानगी दिलेली आहे. सभापती महोदय, त्यांना
सभापती